कोण करेल ग लग्न तुझ्याशी? त्या दोघांनी रात्र घालवली एकमेकांसोबत स्वखुशीने. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. कोण तुला आयुष्यभराची सोबत करेल? कोण तुझा हात हातात घेईल, तोही भक्कमपणे धरून ठेवण्यासाठी? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण असा कोणीतरी तर असेलच ना ज्याचा तुझ्यावर विश्वास असेल. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार? सांग ना निशी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी? मी. मी अर्पिता मॅडमचा हात धरायला तयार आहे. विराज सरांनी इतका श्रीमंत नाहीये मी, मला माहिती आहे. त्यांची आणि माझी कुठल्याच बाबतीत बरोबरी होऊ शकणार नाही हेही मला माहिती आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, अर्पिता मॅडमच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलीसाठी जो आनंद हवाय तो आनंद द्यायचा प्रयत्न मी करेन. माझ्याकडे पैसे नसतील कदाचित, पण कुठल्याही नात्यामध्ये दुसऱ्या माणसाचं मन जपणं जास्त महत्वाचं असतं. आणि अर्पिता मॅडमचं मन मी आयुष्यभर जपेल. तू गप्रे, तुला हेच हवं होतं ना रे? म्हणून अनिश म्हणतो तसं तूच तिला. कविता जरा शांत बस ना, गप्प बस जरा. काय बोलतेस तू? हे एव्हाना आम्हाला एवढं तर नक्की लक्षात आलंय की समीर चांगला मुलगा आहे. त्यामुळे प्लीज बाबांना त्रास होईल असं प्लीज वागू नकोस. बाबा, समीर जे बोलतायत ते मला योग्य वाटतंय. अर्पिता, खरं म्हणजे आता या क्षणाला काय करावं काय बोलावं खरंच मला कळत नाहीये. पण तुझी जर इच्छा असेल ना तर समीर आणि तुझं लग्न ह्या पांडवात होऊ शकतं बाळा. समीर, तुमचं लग्न ठरलंय राजसी मॅडम सोबत. मला माहिती आहे लग्न ठरलंय माझं, पण अजून सुपारी फुटली नाहीये. अजूनही गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचं काकांची तब्येत आहे. अर्पिता मॅडम, तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हेच केलं असतं. पण तुमच्या घरचे, तुमच्या आई, नाही 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 नाही, तुमचं ठरलेलं लग्न मोडून मी हे नाही करू देणार तुम्हाला. नाही. माझ्या आईला काय सांगायचं, तिथे जाऊन काय बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं बघीन मी. पण आता काकांची तब्येत सगळ्यात महत्वाची आहे. नाही, मला हे मान्य नाही. हे बघा, थोडे दिवस जाऊ दे, आपण विराज सरांचं मन वळवूया. नाही, अजिबात नाही आई. आई निक्की बरोबर बोलतेय. त्या माणसाचं नाव आता इथे घेऊच नकोस तू. अगं मगाशी जाताना अर्पितावर कसले घाणेरडे आरोप केले त्याने, ऐकलंस ना तू? हो, पण ज्याच्यामुळे आरोप झाले त्याच्याशीच लग्न करायचं. अगं कविता, शक्य नाही. कविता, अगं माणसं ओळखायला शिक ना. त्या आणि सगळ्या लंपट मुलावर तुझा विश्वास आहे. आणि त्या समीरनं आपल्या अर्पिताला वाचवलं, त्याचा विचार तुझ्या डोक्यात येत नाही?
हे बघ बाळा, मला मला हे लग्न मान्य आहे. असं कसं झालं हे सगळं? सगळी टेबल्स अशी टर्न कशी झाली? नाही नाही, पण मला हे मान्य नाहीये. नाही म्हणजे ठरलेलं लग्न मोडून हा प्रश्न समीरचा आहे वहिनी. आणि दीचं भलं झालेलं तुला बघवत नाहीये का? अगं मैत्री आहे त्यांच्यात. ह्या लग्नाने दी सुखात राहणार आहे. कल्याणी, नची निकी बरोबर बोलते. निकी बरोबर बोलते. आणि समीरचा चांगुलपणा, त्याचा अनुभव बाबांनी ऑलरेडी घेतलाय. आणि आत्ता इथे सगळ्यांनाच तो किती चांगला आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे प्लीज. म्हणजे महाशिवरात्रीला घा काकू म्हणाल्या तसं महादेवाचा हा संकेत तर नसेल ना? परमेश्वर आपल्याला संकेत देत असतो, पण आपण ते ओळखतच नाही. आपल्याला आपलीच अक्कल मोठी वाटत राहते आणि मग तोंडावर पडतो. महादेवाच्या इच्छेचा मान राखूया. आपला निर्णय नाहीच आहे हा. निवड गणपती बाप्पाने केली आहे. त्यात बदल करणं म्हणजे बाप्पाच्या इच्छेचा अवमान आहे. दी, हे होणार होतं. युनिव्हर्सला हेच व्हायला हवं होतं. मी तुला म्हंटल ना, ही इज परफेक्ट. हो म्हण. यू गाईज आर मेड फॉर इच अदर. हे बघ अर्पिता बाळा, हे बघ जे काय होतंय ना ते चांगल्यासाठीच होत. हा समीर ना खरंच खूप चांगला मुलगा आहे. याचा अनुभव घेतलाय मी. अगं पेन्शन ऑफिसमध्ये लोकांशी भांडून याने माझं काम केलं होतं. अगं आमची ओळख न पाळ, याला म्हणतात निरपेक्ष वृत्ती. खूप चांगला मुलगा आहे बाळा. ह्याच्याशी तुझं लग्न झालं ना तर तुमचा सुखाचा संसार होईल. माझा ऐक, समीरशी बाळा तू लग्न कर. बाळा खरंच लग्न कर. तुझं लग्न न होता हा मांडवणा उत्तरला जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्.
वधूने प्रथम वराला हार घालायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः श्री अग्नि साक्षी सखा. सावकाश. नात्याने नवरा झालो तरी एक मित्रच असेल मी तुमचा. मैत्री निभावलीत तुम्ही आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगी. याची आयुष्यभर जाण ठेवेन मी. नवरा म्हणून तुमच्यावर कधीही अधिकार लादणार नाही. स्वतःचं ठरलेलं लग्न मोडून हे करताय. खूप ऐकावं लागणार आहे तुम्हाला. त्यावेळी खंबीर साथ देईन मी. तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला संसार करायला भाग नाही पाडणार मी. अवघ्या आयुष्याशी खेळला आहात माझी इब्रत राखण्यासाठी. प्राणपणाने मान जपेन तुमचा. आजवरच्या प्रवासात स्त्री म्हणून फक्त काटे आले तुमच्या वाट्याला.
माझ्या उंजळीतली साधी रानफुलं देऊन आनंदी ठेवीन तुम्हाला अर्पिता मॅडम. तुमचा आत्मसन्मान हे तुमचं धन आहे, ते जीवापाड जपेन मी. लग्नानंतर तुझ्या आयुष्यात तुला भरभरून प्रेम मिळावं, असा आपलेपणा मिळावा, सुख मिळावं, मी देवाजवळ नेहमी प्रार्थना करतो. असा माणूस, असा जोडीदार तुझ्या आयुष्यात यायला हवा. कोणीतरी असा अनोळखी तुझ्या आयुष्यात यावा, असं जादूची कांडी होऊन आणि तुझ्या त्रासावरचा फुंकर मारून ना तुझा सगळा त्रास तरी घालवावा. समीर घे. काका समीरने खूप कठीण निर्णय घेतला अर्पिता. त्यामुळे तुमची वाट सोपी नसेल याची जाणीव ठेव. थांबू नकोस, हारू नकोस, मागे वळून बघू नकोस. आयुष्यभर तुझी साथ देईल असा जोडीदार मिळालाय तुला. त्यामुळे त्याचा हात हातात घेऊन त्याच्याबरोबर कायम चालत राहा. तिथे जाताना परकी बनून जाऊ नकोस. आपलं घर समजून जा. प्रेमानं माणसं जिंकता येतात अर्पिता, आणि तुझं मन तर खूप मोठं आहे. मला खात्री आहे त्या घरातल्या सगळ्यांना तू आपलंसं करशील. दुःखाच्या प्रसंगी समीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. सुखात त्याच्या बरोबर उभी राहा, आणि संकटात त्याची ढाल बनून उभी राहा.
सासरी पाठवताना ना पोर भरून आलाय. कालपर्यंत माझं बोट ठरवून चालणारी माझी लेक आज सोडून जा. त्या घराची अन्नपूर्णा हो. या घरातली माझी जागा आता तुला घ्यायची आहे. आई बाबांची काळजी घे. तिथे रमल्यावर विसरू नकोस आम्हाला. विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का? आपलंच. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न. थांब थांब थांब. तुझ्या नावाने आंघोळ केलीये मी. तू मेलीयस आजपासून माझ्यासाठी. तू मेलीयस आजपासून माझ्यासाठी. तू मेलीयस आजपासून माझ्यासाठी. अर्पिता मॅडम, काळजी करू नका. एक ना एक दिवस आईंचं तुमच्याबद्दलचं मत नक्की बदलेल, खात्री आहे मला.